किती आवाज गोडाने ग बसतात केवळ सगळे आपदायला लागले ते म्हणल्यावर तर उचलायचे नाही चिरण असं नाही करायचं. आवाज कसला आहे तुमचा जरा सुद्धा बाहेर नाही विचारा तानाजी महाराजांना गात मोकळेपणाने गात जावं निदान मी असल्यावर ते आपण शास्त्र शुद्ध नसतं. आपलं कीर्तन कसं आहे समथिंग इज बेटर दॅन नथिंग नसल्यापेक्षा. माझं कीर्तन कसं आहे हा सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग. माझं कीर्तन कसं आहे रंग माझा वेगळा म्हणून करता. तुम्हाला एकच विनंती आहे तुका म्हणे अंगी आणि शक्ती देई नाचे मग गाडीत बसताना म्हणते आमच्या गावातला माणूस कुठवर कीर्तन करावं मिळणं माझा निरोप येसतोवर त्याला कशाला वाव खबर आहे. मी कीर्तनाला चाललोय त्याचं म्हणणं अवसान नाही वय झालंय आणि मरुदी तुला काय लक्षात गेलं. मी म्हणतो तोट्यात येईना काय पण बिशीत नंबर लागावा व मी काय म्हणतो बायको मरा नका निदान लेकर तर आपल्या पादरात तिला कोणी बघावं. हा जीवनामध्ये भक्ती कधी सोडायची नाही. भक्ती कधी सोडायची नाही. भक्ती आपलं सगळं सर्वस्व आहे. भक्ती आहे तर सगळं आहे. आता गावगाव पाण्याच्या टाकी आहे त्या नळ आहेत. काही लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या नळाला नुसती आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. शेळ्या राखलेल्या परवडल्या पण अंगणवाडीचं काम नगरे बाबा. आज कुठं सुरू झाली म्हणून अंगणवाडी सरकारनं काय पत्र काढलं. अहो काय ती लेकर हा चडीने चाललेली नाकात बोट हातात भाताचा डबा काय लेकर. का आईला दूधच नाही त्यामुळे अंगणवाडीत पाठवणं महत्वाचं. लेकरं होताना बी बाया दे गमतीच्या चांगली चपाती खावा चांगली डाळ खावा गोड फळं खावा. ती तुम्ही खात ना गरोदर बायका काय करते तर सांगू का कुरकुर खाते त्या कार्टून बघते त्या लेकरं बी तसली टिडिडिक टिडिडिक टिडी. एक सांगतो शुद्ध बीजापोटी फळे मुखी अमृताची वाणी देह देवाची करणी एक भगवान कृष्ण पूर्णोत्तम अवतार एक प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार है की नाही. सगळी मुलं सुंदर पाहिजेत बघा. तुम्ही जशा सवय लावाल ती मुलाला लागतात. गावचं वारकरी कसं आहेत तशी लोक भक्ती मार्गाला लागतात. मराठवाडा त्याच्यामध्ये एक नंबर आहे. टाळी वाजवा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भजन इकत आहे. टाळकरी इकत आहेत पकवाजा इकत कीर्तनकार तर काय पहिलाच इकत आहे. पण तुम्ही माणसं जीवाभावानं पंढरपूरला येणारे तानाजी महाराज मराठवाड्यातली माणसं जादा आहेत. मराठवाड्यातली माणसं इतकी जादा आहेत. हा प्रामाणिकपणे आळंदीच्या वाटेने येताना वाल्याला मावडी थांबल्या दुपारी 2ला. एक म्हातारी क्षीरसागर तेलाची होती. त्या म्हातारीनं भाकरी काढल्या बाजरीच्या त्याच्यावर चटणी कशाची तिळाची जवसाची टाकली पाणी शिंपडलं आणि ते म्हातारा कुस्करून चुरमा खायला. मी त्या दोघाला बी म्हणलं समोर जेवण चालू आहे आजी तिथं जेवायला जावा. दादा तुम्ही बी जावा. त्यानं मला उत्तर दिलं मायबाप 40 वर्ष झालं मी दिंडीत चालतोय. दिंडीतला मी एक घास खात नाही म्हणून तुकोबाराय सांगतात होई ना भिकारी होई ना भिकारी
काकांच्या गावाला, गोरा कुंभाराच्या गावाला पांडुरंग परमात्मा आहे. नरशिबामणीला पांडुरंग आले. देवाकडे तुम्ही जाऊच नका, देवानं याव. आणि येतो तो. नामदेवराची आरती काय सांगते, येते आपुसे जाता दाढी निरोप आणि पंढर ओ पुरी माझे मायबाप, येवो येवो विठाबाई माऊली निरावरती कर ठेवणी. त्याच्या पुढचं चरण आहे, पिवळा पितांबर सेला गगनी झळकला. हा, गरडावर बैसुनी आमचा कैवारी आला. हे म्हणण्यासाठी भजन करायचं. कोणतं भजन करायचं आहे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धन्य तुकोबा समर्थ गेला पुऱ्या दगडा सैद वया जळी जशात हरी आया म्हणे रामेश्वर पट्ट्या तुझ्या तुका विष्णू नाही. सेवा पांडुरंगाच्या चरणी. तुम्हा सरसंत मंडळी, अन्नदाते, वर्गणीदार, ज्याने हार बुक्का वगैरे आणला, खोरे पाटलांच्या वाड्यात थांबलो, चहा पिलो आहे की नाही. हा, जेवण काय केलं नाही, प्रकृती साथ देत नाही. मनकाचा एक दुसऱ्या वेळेला जेवतो, ज्यादा जेवत नाही. माझे परमस्नेह आदरणीय तानाजी महाराज वाकवडकर, उपस्थित संत श्रोते सज्जन, तुम्ही टाळकरी मायबाप, चांगला हो तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मागं पडलो आणि मोहरा आलो, पक्वाचे दोन्ही बी चांगलं आहे. माझा संबंध किती आहे? 2 तासापुरता. मी कशाला तुम्हाला वाईट म्हणू? मी बी चांगला, तुम्ही बी चांगलं, मनाचा. तू का मने आंगे, 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 शक्ती देवी नाचरंगी आंगे, शक्ती देई नाचरंगी नाचरंगी, शक्ती देई नाचरंगी, मनसी काय ही दे माग, मनसी काय ही दे माग, शक्ती देई नाचरंगी, शक्ती देई नाचरंगी, शक्ती देई नाचरंगी, शक्ती
तुका म्हणे अंगी तुका म्हणे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती